विनोदाचा विषय बाजूला सोडा. अशा प्रकारे भगवंतांनी खोड्या कराव्या आणि त्या खोड्यांचं गाराणं घेऊन सर्व गवळणी कुठे याव्या, त्या यशोदेच्या दरबारात यावा. यशोदेला आवाज द्यावा, अरे गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी, खाओनी दही दूध तूप लोणी, फोडिली अवघी बिरजणी, धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काढा, कोठवर सोसू धिंगाणा. एक यशोदे, तुझा मुलगा रात्री येतो, आमच्या घरी येतो, दही दूध खातो, पकडायला गेला तर पकडला जात नाही. ही पहिली जाते न जाते तेवढ्यात दुसरी येते, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आम्हाला आमासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू धिंगाणा. ही दुसरी न जाते तेवढ्यात तिसरी आली. तिसरी कोणती? हा, तुम्ही सगळे तिचीच वाट पाहताय. ती तिसरी आली. कशी आली? विशेष होती. तिसरी आली धावोनी, आणि ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीशी गाठ बांधोनी, गाठ बाई कोणाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवर सोसू धिंगाणा. ती तिसरी आली. पण कशी आली? तिने काय केलं, भगवंतांनी तिची अशी खोडी का केली लक्षात घ्या. ती जरा आगाऊ होती. आगाऊ म्हणजे जरा जास्त बोलणारी होती, आणि आपल्या खानदेशी भाषेत सांगायचं तर तोंडाय बकरी होती. येता जाता भगवंताला डेवचायची. भगवंत म्हणाले, असा नंबर लावतो सगळं गाव हसलं पाहिजे तुझ्यावर. रात्री एका दिवशी भगवंत तिच्या घरात गेले. घरात गेल्यानंतर गुपचूप दोघं नवरा बायको झोपलेले होते. या भगवंतांनी गुपचूप हिच्या नवऱ्याने वाढवली होती दाढी. आता काय मानता ठेवली होती काय माहित, पण दाढी वाढवलेली होती. त्या दाढीला हिची वेणीची गाठ मारली. भगवंत तिथून पसार झाले. झाल्यानंतर आता गंमत अशी झाली, सकाळी ही उठली 4 वाजता, व माय उठा पाणी येईन आता. उठली 2 पावलं टाकले, तेवढ्यात झटका हिच्या विडीला बसला. आई झटका बसता ती म्हणायला लागली, गुच्चू बसा ना, आता का आपलं वय आलं. मग त्यावेळेस तो म्हणाला, तूच तर माझी दाढी ओढली. ती म्हणायला लागली, तुम्ही माझी वेणी ओढली, चाचपून पाहिलं, अंधार होतं, अरे आपली तर गाठ पडली. सोडण्याचा प्रयत्न केला, पण गाठ काही सुटायला तयार नाही. शेवटी मेणबत्ती आणली, गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी गाठ सोडण्यामध्ये इतके कंटाळले, तो म्हणाला, काटून टाक. मायाकडून नाही काटणार, तुमच्याकडून काटावी लागेल. म्हणे बापा काट, म्हणे लवकर काट, पण म्हणे विळा आणावा लागेल. मग जा घेऊन ये. तुम्ही बिलाक्षण नाही एकली कस काय जाऊ. मग दोघही गेले. तो विडा घेतला. विड्याने काय करतायत, ती गाठ काटण्याचा प्रयत्न करतायत, पण काटली जात नाहीये. ती परत खेकसली, कैंची सांगते पाजूया ना. आता ती काटली जात नाही, जाळून पाहिली, जाळली जात नाही, तोडून पाहिली, तुटत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहते पावका, नचैनम क्लेदयंत्या. अशी अवस्था त्या गाठीची झाली आहे. शेवटी सकाळचे 7 वाजले तरी हे घराच्या बाहेर येत नाही. आजूबाजूची मंडळी सगळी जमा झाली. आणि गोकुळ होतं, गाव होतं. गावामध्ये लगेच समजतं कोण उठलं कोण नाही उठलं. शहरामध्ये काही समजत. शहरामधला मधी गेला विवरी वास येतो, तो समजला, अरे हा गेला रे बापा, अशी अवस्था. पण गावामध्ये 7 वाजले तरी येत नाही. इथं तर सकाळी 4 वाजेपासून दांडपट्टा सुरू होतो. ही अजून उठली नाही. हिच्या घरात रात्री मानमोडीत आली नाही. सर्वजण तिथं जमा झाले. दरवाजा वाजवताय. शेवटी यांना पर्यायच नाही, दरवाजा उघडला. दोघही त्या अवस्थेत बाहेर आले. सर्व वाळा हसायला लागलेला. सर्व वाळा हसतोय. सर्व म्हणतायत, अरे रे रे, अशी कशी अवस्था, अशी कशी अवस्था. तेवढ्यात एक शहाणी गवळण आली, सांगायला लागली, अगं जरा काय हसताय म्हणे, त्यांची परिस्थिती बघा, सोडा म्हणे गाठ. प्रत्येकाने प्रयत्न केला, पण गाठबाई कोणाशी सुटे. गाठ काही सुटायला तयार नाही. शेवटी त्या शहाण्या गवळणीने विचारलं, का ग तू त्याचं नाव घेतलं होतं का? म्हणजे कोणाचं? नगरसेवकाचं का? म्हणजे नाही. मग कोणाचं? म्हणजे त्याचं, त्या नंदाच्या मुलाचं. हा म्हणे घेतलं होतं. हा बरोबर आहे म्हणे. तया विण नाशी नोहे दुसरी आहे, त्याच्याशिवाय दुसरा नाही, तोच आहे.
म्हणे मग आता त्याच्याशिवाय कोणी सोडू शकणार नाही. मग आता काय करायचं म्हणे त्याच्याकडे जायचं. मग आता ते निघाले तसे आता ते उलट वहन होतं. आता आमचे कीर्तनकार सांगतात तो गोप होता बुटा आणि गवळण होती उंच आणि मग ते वहन निघालं करत लोकाई पुरांना टाट घेतले करत करत पूर्ण गावामध्ये त्यांची मिरवणूक. सर्व गाव असतंय रडूक आणि जीव झालेला आहे. यशोदेला दारात पोचले. यशोदेला सांगतात बघ ग बाई तुझ्या मुलाने काय खोडी केली आहे. भगवंत बाहेर आले. भगवंताने नुसतं त्या गाठीकडे पाहिलं. काय झालं ती गाठ सुटून गेली. आता लक्षात घ्या ही गाठ कोणती आहे जी परमार्थामध्ये आपली फजिती करते. तिचं नाव आहे संशय रूपी गाठ. परमार्थामध्ये कधीही गाठी ठेवू नये. देहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीतळ. माझा उद्धार होईल का. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी वाचून माझं कल्याण होईल का. शंका नको विश्वास पाहिजे. श्रद्धाही नको कारण की श्रद्धा बदलते. श्रद्धा काय होते बदलते. आज प्रदीप मिश्रा होतं उद्या खाटू श्यामवर ती परवा अजून काही दिसलं येईल त्याच्यावर जाईल श्रद्धा. श्रद्धा बदलते. विश्वास पाहिजे. संताच्या पायी हा माझा विश्वास. परमार्थामध्ये गाठ नको. आणि मग ही गाठ तू भगवंताच्या कृपेने सुटल्यानंतर भगवान सर्व गवळणी आले आहेत आणि भगवान त्या यशोदेला आता ताकीद देत आहेत की हे यशोदे आजपर्यंत आमच्यापर्यंत होतं ठीक होतं पण आता हा तुझा मुलगा आमच्या सुनेंपर्यंत पोचलाय. आवरी आवरी आपुला कान्हा त्या गवळणी म्हणायला लागल्या आवर नाही तर आम्ही गोकुळ सोडून जातो. त्या यशोदा मातेने भगवंताला जवळ घ्यावं. डोक्यावरून पाठीवरून हात फिरावा. समजवण्याचा प्रयत्न करावा. पण नाना परी समजाविले परी न राहे श्रीहरी. भगवंताला समजवतायत. खोड्या नको करू माझे बाबा बाबा हे कृष्ण खोड्या करू. समजवून ऐकत नाही. मग ताकीद देत आहेत. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. रागीत तुझा नंद बाबा मारतयाचा खाऊ नको. भगवंताला ताकीद देऊन पाहिली. भगवंत ऐकायला तयार नाही. शेवटी भगवंताच्या नावाचा गणपतीला नवस केला. गणपतीचा मान म्हणून 1 महिना भगवंत शांत बसले. 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली गणपतीशी. आता गणपतीचं नाव घेणं गरजेचं आहे. आज चतुर्थी आहे पण गणपती बाप्पाचं नाव मान ठेवला देवाने. पण ज्यावेळेस नवस फेडायला गेले तो नैवेद्या सकट गणपती गिळला. अशी अवस्था भगवंताची लीला आहे. आणि मग त्यावेळेस शेवटी मग यशोदा माता म्हणाली आता तू इथं राहायचं नाही. आता काय कर सर्व गोपाळांना सोबत घे गायींना सोबत घे आणि निघ कुठं रानामध्ये जा. गायींना काय कर चार. भगवंत निघाले. भगवंताची वेशभूषा कशी आहे. भगवंताने वेशभूषा धारण केली आहे. राधे 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 राधे
खांद्यावर कांबडी घेतली, हातामध्ये काठी घेतली, डोक्यावर मोरपीस धारण केलाय, पितांबर धारण करून कमरेला पावा म्हणजे मुरली खोवलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंत गोचरणासाठी निघाले. जाता जाता आपल्या सर्व गोपाळांना सोबत घेतलंय. जातायत तिथं गेल्यानंतर पवित्र थडीवर त्या गायींना चरायला लावलेलं आहे. आणि आपल्या मित्रांसोबत त्या चंद्रभागेच्या माफ करा त्या यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये भगवंत काय करतायत, विविध खेळ खेळतायत. मग देवाचे खेळ कोणते होते हो? देव कोणते कोणते खेळ खेळायचे? पबजी, टेम्पल रन, फ्री फायर. बरोबर बरोबर की नाही? काही लोक म्हणतील महाराज कोणत्या भाषेत बोलताय? तुमच्या नातवांना विचारा. हा, मी कोणत्या भाषेत बोलतोय. पबजी काय रे भाऊ? टेम्पल रन खेळतो का फ्री फायर खेळतो? कोणता खेळतो? कारण की आता सगळ्यांच्या हातात काय मोबाईल, ते गेम खेळत बसतात. पण भगवंताचे खेळ तसे नव्हते. देवाचे खेळ कसे होते? विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, चेंडू लगोरी नाना परी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी, खेळ मांडियेला, खेळ मांडियेला, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. कुठं खेळ मांडलाय? यमुनेच्या तीरावर. विटी दांडू चेंडू लगोरी हुतुतू हमामा हुमरी. देवाचे खेळ कसे आहेत? अबगतू बगतू बगबोरा त्रिगुणा खेळ मारू, खेळ विटी दांडू बोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू बोरा, खेळ विटी दांडू. हे अबग बोरा त्रिगुणा खेळ मारू, अबग बोरा त्रिगुणा खेळ मारू, अबग बोरा त्रिगुणा खेळ मारू. हा, देवाचे खेळ कसे? विट्टी दांडू, हा हुतुतू, हुतुतू आता त्याचं डेव्हलप स्वरूप झालंय कबड्डी. हमामा हुमरू हुमरी. आता लक्षात घ्या, आता हे काही खेळ असे आहेत की आता हे खेळता कसे आता कोणालाच माहित राहिलं, फक्त नावानिशी राहील. आता पुढे पुढे तर काही खेळ असे होतील की लोकांना माहीतच राहणार नाही कसे खेळतात. कितीतरी खेळ होते पूर्वीचे, ते सर्व विसरले लोक. आणि असे खेळ, अहो देव खेळायचे. त्या देवाच्या खेळामध्ये विशेषता होती. हा, देवांच्या प्रत्येक खेळामागे एक तत्व होतं. देवाचा एक खेळ आहे अजून, खेळ भावरा बाई, खेळ भावरा, 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 अरे जी के नवरा, खेळ भावरा बाई, खेळ भावरा, खेळ भावरा बाई, खेळ भावरा, खेळ भावरा बाई, खेळ भावरा, खेळ भावरा बाई, खेळ भावरा. या भवऱ्याची आरी सप्त पाताळे त्यावर विरे गर 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 गरा गर गरा. भगवंताचा खेळ विशेष होते, प्रत्येकामध्ये वैशिष्ट्य होतं. आणि असे असंख्य खेळ भगवंत खेळायचे. आणि खेळ खेळल्यानंतर दुपारी माध्यान्ह झालं. माध्यान्ह झाल्यानंतर सर्व गोपाळ भगवंताला म्हणू लागले, देवा खांदी भार पोटी भूक, काय तुमच्या खेळायचे सुख. जसे आमचे श्रोते म्हणतायत, महाराज डोळ्यात झोप पोटात भूक, काय तुमच्या कीर्तनाचे सुख. तशी अवस्था भगवंताने सांगितलं, ओळखलं मी, काही हरकत नाही. तुम्ही करा म्हणायला लागले तेव्हाच मला लक्षात आलं, काही हरकत नाही. मग भगवंताने सांगितलं, काही काळजी करू नका. आता काय झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. भगवंतांनी सर्वांना शिदोऱ्या आणायला लावल्या. प्रत्येकाच्या घरच्या वेगवेगळ्या शिदोऱ्या होत्या. आता कोणत्या कोणत्या शिदोऱ्या असतात? शिदोरी वेगळी, पार्सल वेगळं, आणि डबा वेगळा. नोकरदाराची बायको सकाळी करून देते, त्याला म्हणतात डबा. ज्या दिवशी घरी स्वयंपाक करावा असा नाही वाटला, त्या दिवशी फोन करून सांगायचं, येताना या ठिकाणून ही भाजी घेऊन या. तो झाला पार्सल. पार्सल. आणि शेतकऱ्याची बायको सकाळी सकाळी बिचाऱ्याला सकाळी त्या कापडामध्ये जे बांधून देते ते झाली शिदोरी. आता हे सगळे गोपाळ यांना शिदोऱ्या भेटल्या. आता शिदोरीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी, कोणाची कैनेची भाकर, कोणाची जोंधीची भाकर, कोणाची तांदळाची भाकर, कोणाची चपात्या, कोणाचा मनोहारा, कोणाची कुटकी.
कोणाची कढी, कोणाचं बेसन घट्ट होईल, कोणाचं काही तर कोणाचं काही, एकाचं होतं मेदग. एवढ्या सगळ्या वस्तू भगवंतांनी काय केला, सर्वांचा एकत्रित काला केला. काही लोक बापरे कसं लागत असेल ते, खाऊन पहा एकदा, खाऊन पहा. मग काही लोक कुठं खायला भेटेल, या आमच्या आळंदीला. आमच्या आळंदीला या 50 घरांची मधुपुरी एकाच डब्यात, सगळ्या भाज्या, शेवग्याच्या असो का भाज्याच्या असो का कशाची भाजी असो, सगळ्या कुठं एकाच, कढी सोडून फक्त सगळे एकाच भाज्या. असा आनंद आहे, असा रस आहे. आता सध्या बोवा झाला तर पंचपक्वान्न सगळ्या ठिकाणी भेटतं, पण ती चव कुठंच नाही. विठाला विठाला विठाला. आणि भगवंतांनी तो काला केला, आणि काला केल्यानंतर भगवंतांनी एक विशिष्ट रचना केली आहे. 10व्या स्कंदामध्ये शुकाचार्यांनी त्या वर्णन केलंय. बिभ्रत वेणू जठर पटयो शृंग वैतेच कक्षे वामे पाणो मश्रुम कवलम तत्फलांगुंगलेषु तिष्ठन् मध्ये स्वपैसुरन् हासयन् नर्वदे स्वयि स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भूपाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांनी तो केलेला काला, तो काला घेण्याच्या आशेने ते स्वर्गाचे देव, देवा पाण्यामध्ये काय झाले, मासे झाले. काल्याचे आशे देव जडी झाले मासे, पण तो काला भगवंतांनी त्यांना मिळू दिला नाही. आपण एवढे भाग्यवान आहोत की जो काला भगवंतांनी यमुनेच्या किनाऱ्यावर केला, तो काला ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेने चंद्रभागा इंद्रायणीच्या वाळवंटात आला, आणि स्वानंद सुखनाजी सद्गुरू झेंडूजी महाराजांच्या कृपेने आपल्या या तापी पुरण्याच्या खोऱ्यामध्ये आपल्या घराघरापर्यंत काला पोचला. ही सर्व त्या साधू संतांची पुण्याई आहे. एकदा हात मोकळे करा, मन मोकळं करा, आणि सर्वांनी त्या संतांचं मोठ्याने नामस्मरण करा. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. जे काही बरोबर आहे ते सर्व गुरुवर्यांचं. एखादा वेळा वाकला चुकीचा शब्द आला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, त्याचा अवहेर करा, आणि जे योग्य आहे ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वांनी शांततेने सेवा ग्रहण केली. आपल्या सर्वांचं मनस्वी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. ज्यांची उपस्थिती आमचे पवन महाराज आहेत, आणि या सर्वांचा आवाज, आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे सतीश दादा आहेत. त्यांचं डिम्पल साऊंड सिस्टीम आहे, आणि अशा प्रकारे हे सुंदर असं हे सर्व नियोजन आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून हे नियोजन झालं, आमचे पप्पू दादा म्हणजे आमचे निशिकांत दादा, यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे गुरूंची सेवा करायला भेटली, गुरुवर्यांची सेवा करायला मिळाली. त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्वांना माहीत आहे. आमच्या गुरुजींना 75 पूर्ण झाली आहेत, पण त्यांची शताब्दी व्हावी. नवे शताब्दीनंतर रौप्य महोत्सव व्हावा, उदंड आयुष्य भगवंतांनी त्यांना प्रदान करावं, आणि ते आयुष्य देत असताना निरोगी, स्वास्थ्यपूर्ण आणि हसत खेळत आयुष्य प्रदान करावं. भगवंताच्या चरणी प्रार्थना करू, आणि या ठिकाणी सेवेला पूर्णराम देऊ. आता फक्त एवढं करायचंय, आता आपल्याला दहीहंडी फोडून घ्यायचे, आरती करून घ्यायचे. जागेवरून कोणीही हलायचं नाही. आरतीला सर्वांनी खालीच बसायचं, कोणी उठायचं नाही. फक्त पाय जर उठून दुखून आले असतील तर उठा, परत खाली बसा. जिथं उभे राहिले तिथंच खाली बसा, कारण की आपल्याला पुढे गुरुजींची तुला करायची, आणि बाकीचाही महत्त्वाचा कार्यक्रम पुढे आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. शिंकेला वेले होतो तिघांचे मी वरे, 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 होतो तिघांचे तुम्ही वारे दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे,
मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे वाहतिल्या दादा या रे दोईच्या कोपरा या रे दोईच्या कोपरा या रे दोईच्या कोपरा वाटा ठोका या रे दोईच्या कोपरा या रे दोईच्या कोपरा तुका म्हणे हाती ठोका म्हणे हात ठोका म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका अधिक उणे ने देखा अधिक उणे ने देखा 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 तुम्ही वारे दोही तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे पसरो निगडे मुख पसरो निगडे नजला कृष्ण मनी रंग जनी प्रकाश तुझे कवे का वैष्णव गानो ब्रह्म तुझ्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुझे कवे का वैष्णव गानो ब्रह्म तुझ्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुझे कवे का वैष्णव गानो आमळे भूमंडळे आम्ही बळी लगाडे मला वाटू येतो बेका वैष्णव गानो म्हणे भोग गेला दिवाळीला आता जावीची म्हणे काही नारायण प्रेम आरती गोविंदाचे ओवाळते धन्य धन्याचे वाडा प्रौढा आणि मुक्ता ओवाळीचे परवानंदा गजलो जन नाम म्हणे केशवाचे धर्मो नाडी आरती ज्ञानराजा वेदला माझा आरती ज्ञानराजा मोठे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा वेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट बोले विश्वकर्माचे बोले नामदार माले ठकले आरती ज्ञानराजा महाकेवल तेजा देवते मनो वेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुम्हारा नाम सकोला सचिदार सोते माय जागवे बाबा आरती तुम्हारा रावण सागरा कर भाषा तो वाचो आरती रामा स्वामी सद्गुरुनामा सचिदानंद पाय नाकाविला आरती रामा आरती ब्रह्म तुकाशी आले मनोरी रामेश्वरी चरणी वास पडेले आरती रामा स्वामी सद्गुरुनामा सचिदानंद मूर्ती पाय नाकाविला आरती रामा घरे लोटा गणपती मागणी ती तुझी आहे तरी पायी पांडुरंगा संतासी निरवी हेच मज दे काही म्हणे आता उदार तू होय मज टीव्ही पायीस या संतासे निरवी हेची मज दे तुझे काही नामदेवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी अमृत महोत्सवी 75वा जन्मदिवस आहे. या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होताना माझा अंतःकरण अभिमानाने भरून आलेला आहे. आज या अमृतमयी सोहळ्यात मी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करते की आमच्या अण्णांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अथांग सुख लाभो. तुमचा हा आशीर्वादाचा हात आमच्यावर पाठीवर असा जन्मोजन्मी राहू दे.
लाडके अण्णा, तुम्हाला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा. तुम्ही नेहमी असेच हसत राहा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा. 75 वर्षाचा अनुभव, प्रेम आणि संस्कार घेऊन उभे असलेले आमचे अण्णा आणि 65 वर्षाचं मायेचं, काळजीचं आणि प्रेमाचं सुंदर रूप घेऊन गेली 46 वर्ष अखंडपणे मायेची छत्रछाया घेऊन उभी असलेली अशी ही आमची विठ्ठल रुक्माईची जोडी. घराचा आधार म्हणजे आमचे अण्णा, तर घरातील माया म्हणजे आमची आई. एकाने संस्कार दिले तर दुसरीने प्रेम घर जपलं. आज 75 आणि 65 वर्षांचा हा सुंदर प्रभाव साजरा करताना आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. आमच्या वेळेला असं नव्हतं, तसं नव्हतं हे वाक्य रोजचं असतं. आयुष्यभर शिक्षक म्हणूनच की काय घरातही सर्व काटेकोर नियम लागू करणारे आमचे अण्णा आपतेष्ट मुलून नातवंडाच्या आग्रहास्तव कसा त्यांचा मायेचा पोझर फुटतो. आता परवाचीच उदाहरणं बघा ना. भगवंताच्या लग्न सोहळ्यानिमित्त आम्ही आई अण्णांचे लग्न लावायचा असा विषय मांडताच सहज होकार देणारे, वरवर शिस्तीचा बडगा दाखवणारे पण आतून मेणासारखे मन असलेले हे आमचे अण्णा. घरात आम्ही थोडा आवाज केला तर अण्णांचा ओरडा फिक्स. पण टीव्हीवर स्टार प्रवाह लागलं की व्हॉल्यूम 100वर कोण करतं तर ते आमचे अण्णा. अगदी दररोज खाण्याचा खाऊ म्हणजेच फरसाण ते आसोद्याची जिलेबी अण्णा न सांगता सर्व काही लगेच आणून देतात. आजीच्या हातची कढी खिचडी त्यांची चव तर कुठेच नाही, पण मला आवडतात तसे बारीक शेव जे कुठेच मिळत नाही ते स्वतः मला सरप्राईज करून दर दिवाळीला देतात. आमचं घर जवळच असल्यामुळे आमचं येणं जाणं कायम सुरू असतं, म्हणून त्यांचा राग, प्रेम, काळजी अगदी जवळून अनुभवायला मिळतं. खरंच त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं इतकी आहेत की प्रत्येकाकडे सांगण्यासाठी एक आठवण आहे. ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी इथं यावं. गप्पा आणि टाळ्यांच्या गजरात आपण त्याचसोबत तुलाही सुरुवात करूया. एकीकडे सुंदर आठवणी आणि शुभेच्छा ऐकूया आणि दुसरीकडे हा खास सोहळा आनंदी रंगतदार करूया. आता अंग अलग लक्षात. हां, तर या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते निशिकांत आणि आमची सूनबाई यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणि कार्यक्रम पहिल्या दिवशी जेव्हा मला ते आमंत्रण द्यायला आले तेव्हा मी सांगितलं, बाई सगळे दिवस तर माझ्याकडे येता येणार नाही. गेली आणि मला गोडी लागली तर मी 7च्या 7 दिवस कथा ऐकल्या. हां, आणि मला डिंपल ताईचं खरोखर कौतुक करायचं आहे. कमी वयामध्ये इतक्या सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं. हो, मी तर कितीतरी कथा ऐकल्या, कितीतरी धामवर कथा केल्या. आम्ही आमच्याबरोबर आरुण गुरुजीचे सगळे धाम झाले. आलं का लक्षात? हे सगळं होत असताना मला थोडीशी डिंपल ताईची भुरळ पडली. सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आहे, काहीच सोडलं नाही. तिचा पहिले 2 दिवस तर गळा खराब होता, पण तरीसुद्धा काहीही सोडू म्हटलं नाही. आणि सगळ्यांनी सगळ्यांचे आभार मानले. पण आमच्या डिंपल ताईचे कोणी मानले नाही म्हणून जी माता मानतो. आलं का लक्षात? हां, आणि काय विचार आहे, डालू महाराजांचे विद्यार्थी आहे. आलं का लक्षात? काय योग आहे आजचा. हां, आमचे विद्यार्थी म्हणतो मी, माझ्याकडे तर होते, पण आमचे विद्यार्थी सगळ्या शाळेचे आमचे आणि झाले, इंजिनियर झाले, सगळे झाले. परंतु आम्हाला डालू महाराजचा जो अभिमान वाटतो मंडपात सांगतोय. डॉक्टरांचा तर वाटतो, झाले त्यांचा आनंदात आहे, ते पण आपल्या सेवकच आहे. परंतु डालू महाराजांनी हा काय होतं माझ्या तोंडात बसलेले होते डालू महाराजांनी. आणि म्हटलं भाऊ तुम्ही दोघं भाऊ जुळे होते, एक इंजिनियर जो व्यवसाय स्वीकारलेला आहे, हो तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे व्हा. तर त्यांना ते खटाकलं. त्यांना मला बोलून दाखवलं हा व्यवसाय नाही, बरोबर आहे.